उपमहापौर श्री संजय घाडीजी या ठिकाणी आणि या ठिकाणचे आमदार श्री मीरभाई कोटेचा, या ठिकाणच्या नगरसेविका दीपिकाताई हा सगळेच आमचे इकडचे नगरसेवक सगळे धावून आलेत. ही घटना अतिशय वेदनादायी आहे आणि सांगायला खूप वाईट वाटतंय की 4 जण होते, पैकी एक जण मृत पावलेला आहे आणि जी गाडी मी आता पाहिली ती जी महिला दीपा मॅडम त्या चालवत होत्या त्या स्टेबल आहेत. त्यांना आता एक अर्धा तासाने घरी पण सोडणार. बाकी रिक्षामध्ये तिघांपैकी एक जण निधन पावलेलं आहे आणि 2 जण आहेत ते थोडेसा सिरियस मोडवर गेलेले आहे. त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट केलेलं आहे. ते अंडर ऑब्झर्वेशन डॉक्टरांच्या संपूर्ण मेडिकल सगळी प्रोसेस त्यांच्या बाजूने चालू आहे. अशा पद्धतीने आता आम्ही सगळ्यांना म्हणजे आम्हाला आयसीयूच्या पेशंटला भेटता नाही आलं कारण तिथे जाणं योग्य नाही आहे. बाकीचे पण पेशंट असतात पण सगळी माहिती आम्ही डॉक्टरांकडनं घेतलेली आहे. नातेवाईकांना त्यांच्या भेटलो आम्ही. एक बरं आहे की ती दीपा मॅडम आहे ती आता चालली आहे घरी, ती स्टेबल आहे. तिला विचारलं तुला मानसिक काही धक्का वगैरे तू व्यवस्थित आहेस ना? ती बोलली नाही मी ऍब्सोल्युटली आय एम व्हेरी ओके, मला आता घरी जायचं. तिचं लहान बाळ आहे त्यामुळे ती तिचे नातेवाईक तिचे मिस्टर या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्या परिस्थितीचा हा आढावा घेतलेला आहे. मला वाटतं जे मृत झाले त्यांचं पीएम करायला आता राजावाडीला सांगितलेलं आहे. स्थानिक पोलीस स्टेशनचे या ठिकाणी पंचनामा करायला आलेले त्याची प्रोसेस चालू आहे आणि नातेवाईकांची मागणी आहे की जे मृत झाले त्यांची जी बॉडी आहे ती त्यांना गावाकडे न्यायची आहे. मला वाटतं हे कल्याणवरून हे एका लग्नाला जात होते रिक्षामधले सगळेजण, त्यांच्या घरचं काही लग्न होतं आणि त्या लग्नाकडे जात होते. तर अतिशय वेदनादायी घटना आहे. आम्हाला खूप या गोष्टीचं वाईट वाटतंय हे सर्व पाहताना. यहाँ पे जो अभी 12 बजे ये जो मेट्रो के गर्डर के बारे में जो इंसिडेंट हुआ उसमें 4 जन यहाँ पे इंजर्ड हो गए, जिसमें एक जन एक्सपायर हुआ है. रिक्शा में 3 जन थे, उसमें से एक जन एक्सपायर हुआ है. एक ही घर के तीनों भी थे और कार में एक लेडी बैठी थी, उसका नाम दीपा मैडम है. वो अभी स्टेबल है और आधे घंटे के बाद वो घर भी जाने वाली है. तो जो 2 जन है उसमें वो अभी थोड़ा सीरियस हो रहे हैं और उनको आईसीयू में रखा है. उनके ऊपर मेडिकल पूरा ऑब्जर्वेशन और पूरा प्रोसेस पूरा ट्रीटमेंट उनके ऊपर चालू है. उनके पूरे रिलेटिव्स यहाँ पे आए हुए हैं. रिलेटिव्स काफी बहुत दुखी है. हमको भी देख के मुझे खुद को भी बहुत दुख लग रहा है इस चीज का. तो और उनकी डिमांड है कि जो उनके घर के जो एक व्यक्ति उनका जो एक्सपायर हुए उनकी बॉडी उनको गांव में लेके जानी है. तो आमदार साहब ने तुरंत राजावाड़ी हॉस्पिटल में और स्थानिक पुलिस स्टेशन में फोन करके बताया कि पीएम होना चाहिए. पीएम होने के बाद में ये जो बॉडी है ये उनके गांव में दी जाएगी और पुलिस स्टेशन में पूरा पंचनामा यहाँ पे प्रोसेस मेरे ख्याल से हो चुका होगा. तो इस तरह से हम यहाँ की पूरी परिस्थिति का हमने इंफॉर्मेशन आढ़ावा लिया हुआ है. एक ऑफिसर को डिटेन किया है, पुलिस वाले अपने साथ ले गए. ये मेट्रो के कुछ जानकारी आपको या इसकी पूरी इंक्वायरी बैठेगी अभी. इसका पूरा ऑडिट होगा. सीएम साहब पूरे इसके ऊपर ध्यान रखे पूरी मिनट टू मिनट की इंफॉर्मेशन हमारे आमदार मीरभाई भाई उनके पास से ले रहे और यहाँ उनकी पूरी नजर यहाँ पे है. तो ऑब्वियसली इसके ऊपर थर्ड पार्टी ऑडिट होगा. ये क्या हुआ, कैसे हुआ, कंसल्टेंट कौन था, कौन साइट इंजीनियर था, किसको काम दिया था और जो भी इसमें दोषी है उसके ऊपर पूरी कार्रवाई की जाएगी. मैम पहले बताया जा रहा है कि ये इन्फॉर्मेशन लेके हम बात करेंगे. पहले एफआईआर हुआ था, उस पर कोई एक्शन ही नहीं लिया गया. इसके बारे में मैं जानकारी लूंगी क्योंकि अभी मुझे बोलना उचित नहीं है. मुझे इसके बारे में मालूम नहीं. पूरी इन्फॉर्मेशन लेके मैं आपसे रूबरू होऊंगी. संपूर्ण मुंबईमध्ये आपण बघतोय की मेट्रो जाळं आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी काही खास खबरदारी घेण्यात का याच्या पुढे आपण नाही घ्यावीच लागणार. अशा घटना मला वाटतं मुंबई मेट्रोमध्ये ही पहिलीच घटना आहे का? तर ह्या अशा पद्धतीच्या घटना घडल्याच नाही पाहिजे. हे फार वेदनादायी आहे. मुंबईकरांची सेफ्टी, सिक्युरिटी, सुरक्षितता ही आमच्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे. मुंबईचं कायापालट झाला पाहिजे. मुंबईमध्ये सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर आलं पाहिजे. त्याबरोबर मुंबईकर सुरक्षित असले पाहिजे. ही आमची प्रायोरिटी कायमच असणार.